त्यांनी असं सांगितलं की त्यांचा गॅस पुरवठा कुठंतरी गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झालेली आहे आणि जर येत्या 2-3 दिवसात ती साखळी पूर्ववत झाली नाही तर त्यांना त्यांच्या खानावळी मेस बंद कराव्या लागतील किंवा त्यांना काळ्या बाजारातून चढ्या दराने गॅस सिलेंडर घ्यावे लागतील। जर विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, सरकारला हे सगळं सांभाळणं अवघड जाईल। तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या देशामध्ये काय परिस्थिती झाली, म्हणजे आम्हाला उपाशी आमच्यावर मरण्याची वेळ येणार नाही, सरकारने याची दखल घ्यावी, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशीच विनंती। सर काही ठिकाणी आम्ही असं होतं की एक डबा आम्ही दोघांमध्ये खात होतो, तर आता अशी वेळ येणार आहे की एक डबा आम्हाला तिघांमध्ये खावा लागणार। आम्ही खायचं का, इथं अभ्यास करायचा का, खाण्यावर लक्ष द्यायचं का, आम्ही सर काय करायचं। गॅसचा तुटवडा जाणवल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की वॉर नंतर जर गॅसला लागला तो एक्स्ट्रा गॅस परचेस करण्यासाठी त्यांचाही खर्च होणार आहे। तो खर्च तो शेवटी त्याचा जो बर्डन आहे ते विद्यार्थ्यांवरतीच पडणार आहे आणि तो विद्यार्थ्यांकडून तो खर्च काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असा सध्या संघर्ष सुरू आहे, युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाच्या थेट जळा भारतीयांना सोसावं लागतात। पुण्यामध्ये मी सध्या आणि पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, एमपीएससी करतात, यूपीएससी करतात आणि गेले वर्षानुवर्ष हे पुण्यामध्ये वास्तव्यास मुलं आहेत। चहा असेल, नाश्ता असेल, त्यांचं संध्याकाळ सकाळचं मेसवर जेवण असेल, यावरच आता संकट आलं असं आपल्याला म्हणता येईल। कारण मेस बंद होत आहेत, कारण जो व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर पुरवला जायचा ती चेन सध्या तुटलेली आहे आणि तो सध्या गॅस भेटणार नाही, अर्थात त्यामुळे मेस बंद काही पडलेले आहेत। तर या मुलांच्या काय समस्या ते जाणून घेऊयात। काय सांगाल, काय सध्या फेस करताय तुम्ही? पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे, महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून लाखो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात। आज जे काही जागतिक संकट निर्माण झालेलं आहे युद्धामुळे, त्याच्यामुळे पुण्यामध्येच नव्हे तर देशभरामध्ये गॅस पुरवठा खंडित झालेला आहे आणि आता आमचे मेस आले असतील किंवा ज्या हॉटेलमध्ये आम्ही रेग्युलर जेवतो तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा गॅस पुरवठा कुठंतरी गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झालेली आहे आणि जर येत्या 2-3 दिवसात ती साखळी पूर्ववत झाली नाही तर त्यांना त्यांच्या खानावळी मेस बंद कराव्या लागतील किंवा त्यांना काळ्या बाजारातून चढ्या दराने गॅस सिलेंडर घ्यावे लागतील। मग याचा सर्व नकारात्मक परिणाम हा विद्यार्थ्यांवर होणार आहे। जी काही जेवणामध्ये भाडेवाढ होणार आहे, मेसच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे, ती विद्यार्थ्यांना त्याची झळ बसणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आमची सरकारला विनंती आहे की सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा व गॅस पुरवठा पूर्ववत करावा। जर विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, सरकारला हे सगळं सांभाळणं अवघड जाईल। तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या देशामध्ये काय परिस्थिती झाली, म्हणजे आम्हाला उपाशी आमच्यावर मरण्याची वेळ येणार नाही, सरकारने याची दखल घ्यावी, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशीच विनंती। तुम्ही काय करता, एमपीएससी की यूपीएससी? एमपीएससी। तुम्हाला माहिती असेल आता युद्ध सुरू आहे, पण आता हे सगळं सुरू आहे, आता हे व्यावसायिक गॅस जो आहे तो बंद करावा लागतो सरकारला, मात्र त्याची जळ तुमच्यावर पण पोचते, हे तुम्हाला सगळे कल्पना आहे, तरी पण हे तुम्हाला सामना करावा लागतो या गोष्टीचा। सर मुळात युद्ध जरी तिकडे असलं तरी आम्हाला आता ह्या युद्धाला सामोरे जावं लागणार आहे सर। तर मुळात आम्हाला उपाशी राहणं मला तोच प्रश्न विचार, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत नाही का, पण तरी सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागतो सर। सध्या आता आम्हाला आमच्या काही बेस बंद झालेले आहेत सर। काही ठिकाणी आम्ही असं होतं की एक डबा आम्ही दोघांमध्ये खात होतो, तर आता अशी वेळ येणार आहे की एक डबा आम्हाला तिघांमध्ये खावा लागणार। आम्ही खायचं का, इथं अभ्यास करायचा का, खाण्यावर लक्ष द्यायचं का, आम्ही सर काय करायचं। तर परिस्थिती अशी येणार आहे, नाईलाजाने आम्हाला कोरोनासारखी परिस्थिती परत येईल आणि आम्हाला परत गावाकडे जावं लागेल, ही गंभीर समस्या होणार आहे सर। या सर सरकारने लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला आमच्या जेवणाची व्यवस्था करून द्यावी लागणार। काय सांगितलं मेसवाल्यांनी, काय सांगितलं? मेसवाल्याने सांगितलं की बाबा कमर्शियल गॅस बंद केले तर समजा मिळत नाहीत सध्या, आणि जर 2 दिवसामध्ये गॅस वितरित जर नाही झाले तर त्याचा थेट परिणाम ही मेस बंद ठेवण्यावर होईल आणि मेस बंद ठेवल्यामुळं विद्यार्थ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, कारण की विद्यार्थ्याला सकाळचा नाश्ता लागतो, चहा लागतो, 2 टायमाचं जेवण असतं, त्यामुळं ह्याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या अभ्यासावर होऊ शकतो आणि त्याचे परिणाम पोरांना गावाकडे जावं लागेल। कोविड सारखं गावाकडे पुन्हा कोविड सारखी गंभीर परिस्थिती होऊ शकते, विद्यार्थ्यांच्या प्रचंड हाल होऊ शकते। तरी शासनानं ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून आपल्या महाराष्ट्रामध्ये गॅस कसे वितरित होतील, विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था करावी असं तुमचं मत आहे? हा, माझं मत आहे की विद्यार्थ्यांसाठी एक केंद्र उभा करावेत, जेणेकरून संभाजीनगर असेल, आपलं पुणे असेल, पुण्यात तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातील सगळे विद्यार्थी पुण्यातच येतात अभ्यासासाठी, ह्यांच्यासाठी खानावळीची व्यवस्था करावी अशी माझी एक मागणी आहे। तुमची इच्छा आहे तशी? काही दर वाढवणे किंवा काही मेस जे चालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही सूचना मिळाल्या? हो नक्कीच, सकाळीच मेसवालच्या काकूवर म्हणत होता की सध्या ज्या गॅसचा तुटवडा जाणवल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की वॉर नंतर जर गॅसला लागला तो एक्स्ट्रा गॅस परचेस करण्यासाठी त्यांचाही खर्च होणार आहे। तो खर्च तो शेवटी त्याचा जो बर्डन आहे ते विद्यार्थ्यांवरतीच पडणार आहे आणि तो विद्यार्थ्यांकडून तो खर्च काढण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मग माझी सरकारला एवढीच विनंती आहे की गॅस सारख्या ज्या अत्यावश्यक सुविधा आहे त्याला त्या कायद्याअंतर्गत घेऊन गॅसचं तुम्ही जी चेन जी विस्कळीत झालेली आहे ती चेन तुम्ही पूर्ववत करावी
आणि त्यासोबतच जर तसं नसेल होत तर विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे शैक्षणिक संकुल आहेत किंवा जिथे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक कम्युनिटी किचनसारखी सुविधा वगैरे चालू कराव्या व विद्यार्थ्यांना सुरळीत अन्न पुरवठा करावा असं. कुठेतरी ब्लॅकनी गॅस विकले चालले असं काही निरीक्षण तुमचं? नाही अशी तर काही कल्पना नाही, पण फक्त कानावरती येतं किंवा आता काकू वगैरे मेसवरच्या म्हणत होत्या की त्यांना म्हणजे असं घ्यावा लागतो कारण व्यावसायिक गॅस सध्या किती रेट दाखव, किती सांगितलं होतं रेट? काकूंनी सध्या सांगितलं 850 ते 900 रुपयापर्यंत जो खाजगी गॅस पडतो ना, आणि जो व्यावसायिक गॅस आहे तो 1800-1900 असं 2000 आसपास काहीतरी पडतो असं, म्हणजे सरकारी रेटनुसार तो आहे. जर जो ब्लॅकनी घेतला गेला तर तो 2000च्या वरतीच पडत असेल, त्याची काही कल्पना नाही. नक्कीच. तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे जे युद्ध सध्या जग पाहतंय त्या युद्धाच्या झळा पुण्यात अभ्यास करणारे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा सोसत आहेत आणि व्यावसायिक गॅस मेसवाल्यांना भेटत नसल्यामुळे अर्थात मेस बंद कराव्या लागतात आणि त्यामुळे आमची उपासमार होते, आमचा अभ्यासावर परिणाम होतोय. शासनाने हे सगळं टाळण्यासाठी एक स्वतंत्र केंद्र उभारावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.